महाराष्ट्रातील 9 जागा ज्यातील लढतीचे परिणाम सांगणं सध्याच्या घडीला कठीणच आहे। अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी भाजपला पवार आणि ठाकरेंचा सामना करताना नाकी नऊ येणार आहे। अशा कोणत्या राज्यातल्या 9 लोकसभा लढती आहेत त्यावरती आज आपण नजर टाकणार आहोत। राज्यातल्या 9 लोकसभा लढतींचे उमेदवार ठरलेत। आतापर्यंत 9 जागांवरती महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही उमेदवारांची घोषणा केली आहे। काय आहे तिथली परिस्थिती आणि गेल्या निवडणुकीत तिथे काय समीकरणं घडली होती ती जाणून घेऊया। महाराष्ट्रातल्या 9 जागांवर महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांचं चित्र स्पष्ट झालं। चंद्रपुरातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात लढत होईल। सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंविरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, भंडारा गोंदियात भाजपच्या सुनील मेंढेंविरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोले, नागपुरात भाजपच्या नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे, पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांविरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, गडचिरोली चिमूरमध्ये भाजपच्या अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान, नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी, नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांविरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण, तर लातूरमध्ये भाजपच्या सुधाकर शृंगारेंविरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळंगेंमध्ये सामना रंगणार आहे। हा सामना चुरशीचा ठरणार आहे। चला तर जाणून घेऊया या लोकसभा मतदारसंघांची सविस्तर माहिती। चंद्रपूर लोकसभेत राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। गेल्या वेळी काँग्रेसचे बाळू धानोरकर विरुद्ध भाजपच्या हंसराज अहिरांमध्ये लढत झाली। काँग्रेसच्या धानोरकरांना 5,59,507 तर भाजपच्या अहिरांना 5,14,744 मतं पडली। धानोरकरांचा 44,763 मतांनी विजय झाला होता। राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा या 4 विधानसभांमध्ये काँग्रेसला लीड होतं, तर वणी आणि आर्णीत भाजपचे अहिर पुढे राहिले। यंदा धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विरुद्ध मुनगंटीवारांमध्ये लढत होईल। आता पाहूयात सोलापूर। सोलापूर लोकसभेत अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण या 6 विधानसभा मतदारसंघ येतात। 2019 ला सोलापूर लोकसभेत भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी आणि काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे तर वंचितकडून प्रकाश आंबेडकरांमध्ये लढत झाली होती। भाजपच्या जयसिद्धेश्वरांना 5,24,985 तर सुशील कुमार शिंदेंना 3,66,377 तर वंचितच्या आंबेडकरांना 1,70,007 मतदान झालं होतं। या लढतीत जयसिद्धेश्वरांनी 1,58,608 मतांनी शिंदे आणि आंबेडकरांचा पराभव केला। जयसिद्धेश्वरांच्या विजयात वंचितचा घटक महत्त्वाचा ठरला होता। सोलापूर उत्तर, मध्य, दक्षिणसह अक्कलकोटमध्ये भाजपला लीड होतं, तर मोहोळ आणि पंढरपुरातून काँग्रेसच्या शिंदेंनी मताधिक्य घेतलं होतं। यंदा भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशी लढत होणार आहे। आता येऊयात पुणेकडे। पुणे लोकसभा मतदारसंघ। पुणे लोकसभेत वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ विधानसभेचा समावेश येतो। गेल्या वेळी पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसच्या मोहन जोशींमध्ये लढत झाली। बापटांना 6,32,835 तर मोहन जोशींना 3,08,207 मतं पडली। बापटांनी 3,24,000हून अधिक मतांनी जोशींना पराभूत केलं। पुण्यातल्या सर्व 6 क्षेत्रांमध्ये बापट आघाडीवर राहिले होते। यंदा भाजपचे मोहोळ विरुद्ध काँग्रेसच्या धंगेकरांमध्ये लढत होणार आहे। आता येऊयात नांदेडकडे। नांदेड लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात भोकर, नायगाव, देगलूर, मुखेड, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या 6 विधानसभांचा समावेश आहे। 2019 ला भाजपच्या चिखलीकरांविरुद्ध त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण लढले होते। चिखलीकर 40,000 मतांनी जिंकले। वंचितच्या यशपाल भिंगेंनी 1,66,000 मतं घेतली। भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मध्ये काँग्रेसच्या चव्हाणांना लीड होतं, तर नायगाव, देगलूर आणि मुखेडमध्ये भाजपचे चिखलीकर पुढे राहिले। यंदा भाजपच्या प्रताप चिखलीकरांविरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यामध्ये लढत होणार आहे। लातूर लोकसभा मतदारसंघ। लातूर लोकसभेत लोहा, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा विधानसभा आहेत। गेल्या वेळी भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे मच्छिंद्रेंद्र कामत लढले होते। शृंगारेंना 6,61,495
तर कामतांना 3,72,384 मतं पडली होती. 2,89,111 मतांनी शृंगारेंचा विजय झाला होता. लोहा, लातूर ग्रामीण, लातूर शहरासह 6ही भागात भाजपचे शृंगारे आघाडीवर होते. यंदा भाजपचे शृंगारे विरुद्ध काँग्रेसच्या शिवाजीराव काळंगेंमध्ये लढत होईल. नागपूर लोकसभेत नागपूर दक्षिण, नागपूर पश्चिम, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर उत्तर या 6 विधानसभा आहेत. गेल्या वेळी भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोलेंमध्ये लढत झाली. गडकरींना 6,60,221 तर पटोलेंना 4,44,212 मतं पडली. गडकरींचा 2,16,009 मतांनी विजय झाला होता. नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम या 5 मतदारसंघात गडकरींना लीड होतं. तर नागपूर उत्तरमधून पटोले आघाडीवर राहिले. यंदा भाजपच्या गडकरींविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे हे उमेदवार असणार आहेत. आता नंदुरबार लोकसभेत अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, साक्री, शिरपूर आणि नवापूर हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 2019 ला भाजपच्या हिना गावितांविरुद्ध काँग्रेसचे के.सी. पाडवी लढले होते. हिना गावितांना 6,39,136 तर पाडवींना 5,43,507 मतं पडली. 95,629 मतांनी गावितांचा विजय झाला होता. शहादा, नंदुरबार आणि शिरपूरमध्ये भाजपच्या हिना गावितांना लीड होतं. काँग्रेसचे के.सी. पाडवी अक्कलकुवा, साक्री आणि नवापुरातून आघाडीवर राहिले होते. यांना हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवींमध्ये निवडणूक होणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ. तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी, मोरगाव, अहेरी, तिरोडा आणि गोंदिया या 6 विधानसभा मतदारसंघ या क्षेत्रात येतात. 2019 ला भाजपकडून सुनील मेंढेंविरुद्ध काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांच्यामध्ये लढत झाली होती. मेंढेंना 6,50,243 तर पंचबुद्धेंना 4,52,849 मतं पडली. मेंढेंचा 1,97,394 मतांनी विजय झाला होता. विधानसभेच्या 6च्या 6 मतदारसंघात भाजपच्या मेंढेंना लीड होतं. यंदा भाजपकडून मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोलेंमध्ये लढत होईल. गडचिरोली चिमूर लोकसभेत आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या चिमूर या 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 2019 ला भाजपकडून अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव उसेंडी लढले होते. अशोक नेतेंना 5,19,968 तर उसेंडींना 4,42,442 मतं पडली होती. भाजपच्या नेत्यांचा 77,526 मतांनी विजय झाला होता. तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी, मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया या 5 ठिकाणी भाजपच्या अशोक नेत्यांना लीड होतं. तर अहेरीतून उसंडी आघाडीवर होते. यंदा भाजपच्या अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसाट यांना उमेदवारी दिली गेलेली आहे. तर या होत्या महाराष्ट्रातील 5 प्रमुख लोकसभेच्या लढती. यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे. तुमच्या मतदारसंघातील जर हे खासदार असतील, उमेदवार असतील तर कमेंट सेक्शनला आम्हाला जरूर कळवा. जय महाराष्ट्र पब्लिक.